श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये आपण रोज कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी फेस करत असतो. आर्थिक समस्या असतील, तुमच्या शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील, तर अशा गोष्टींना आपण रोज घरामध्ये फेस करत असतो. प्रत्येक घरात अडचणी ह्या नक्की असतात. तर आता प्रामुख्याने कोणत्या समस्या घरामध्ये आपण फेस करतो, तर पहिलं म्हणजे नवरा बायकोंमध्ये भांडण होते, दोघांचं पटत नाही, सारखे वाद होत असतात, कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वाद होत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ती लहान मुलं अभ्यास करत नाही, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, चिडचिडपणा जास्त करतात, हट्टीपणा जास्त करतात. तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, घरामध्ये कोण ना कोणतरी सतत आजारी असेल, एक झालं की दुसरं कोण ना कोणतरी सतत आजार पण घरातून हटत नसेल. चौथं म्हणजे मित्रांनो, घरामध्ये आर्थिक तंगी असेल, कर्जाचं वातावरण असेल, कर्ज सतत होत असेल, कर्जातून मुक्त होण्यासाठी माणूस प्रयत्न करतो पण त्यातून त्याला बाहेर पडता येत नसेल, तर अशा प्रामुख्याने समस्या आहेत ज्या आपण घरामध्ये फेस करत असतो. तर आता यावर उपाय काय? तर यावर उपाय एकच आहे की तुम्हाला भीमसेनी कापूरचा एक उपाय आहे छोटासा, तो तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ह्या समस्या जर तुम्ही फेस करत असाल तर तुम्हाला यातून रिलीफ भेटायला नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो, ज्या घरामध्ये नवरा बायकोंची भांडण सतत होत असतील त्यांनी काय करायचे, भीमसेनी कापूर आहे ना, त्या नवऱ्याच्या झोपण्याच्या उशीखाली रोज संध्याकाळी ठेवायचा आणि रोज सकाळी उठून तो कुठेतरी फेकून द्यायचा किंवा जाळून टाकायचा आहे. असं केल्याने नवरा बायकोंमधली भांडणं हळूहळू कमी होतील आणि दोघांच्या मध्ये प्रेम वाढेल. त्यानंतर मित्रांनो, घरामध्ये जी लहान मुलं आहेत, ती लहान मुलं जर अभ्यास करत नसतील तर ती ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. तोवर ठेवा, जोवर मुलं अभ्यास करतायत तोवर तुम्ही ठेवू शकता भीमसेनी कापूर. त्यामुळे मुलांचं मनाची कंडिशन एकदम स्ट्रॉंग होईल, मानसिकरित्या ती चांगले प्रिपेअर होतील आणि अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागायला मदत होईल. त्यानंतर मित्रांनो, घरामध्ये जर सतत आजारपण होत असेल, कोण ना कोणतरी सतत आजारी होत असेल, तर आजारी व्यक्तीच्या समोर तुम्ही भीमसेनी कापूर पेटवल्यानंतर भीमसेनी कापूर काय करेल, निगेटिव्हिटी घरातील कमी करतो आणि पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करतो. पॉझिटिव्ह वाईब्स घरात यायला मदत होते, त्यामुळे त्याचा आजारपण देखील कमी होईल. त्यानंतर मित्रांनो, जर आर्थिक तंगी होत असेल, माणसाला कर्जाची परिस्थिती झाली असेल, तर तुमच्या देवघरामध्ये रोज संध्याकाळी तुम्ही भीमसेनी कापूर पेटवतो, त्याबरोबर तुम्हाला 2 लवंगा पेटवायचे, जेणेकरून तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी फेस करायला भेटतील. तर मित्रांनो, भीमसेनी कापूर काय करत असतो, तो वातावरणातले किटाणू मारत असतो आणि निगेटिव्हिटी जाते आणि त्याच्या वातावरणाने, त्या सुगंधाने वातावरण पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह वाईब्स, मनावर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणून मित्रांनो, भीमसेनी कापूरचे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. हा उपायाने तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.